नमस्कार. आज आपण सिंगल पॉकेट हँड पर्स शिकूया. त्यासाठी मी ब्लाऊज पीसचा ब्रोकेडचा कपडा घेतला आहे. ब्लाऊज पीसमधून उरलेलाच कपडा वापरला आहे मी आणि अस्तरसाठी मी जुन्या ड्रेसचा कपडा वापरला आहे. येथे आपण उरलेल्या कपड्यांपासूनच पर्स स्टिच करतो आहोत. तुमच्याकडे कॉटनचा कपडा असेल त्याचीही तुम्ही पर्स स्टिच करू शकता. अस्तर, तांदळाची गोणी आणि मेन फॅब्रिक असं एकमेकावर ठेवून चारही बाजूला शिलाई करून घेतली. एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घेतलं. आता मी तुम्हाला मेजरमेंट दाखवते. रुंदीला 11 इंच आणि उंचीला 15.5 इंच असं मी मेजरमेंट घेतलं आहे. 3 ते 4 इंचाची एक पट्टी घेतली. त्यामध्ये मी गोणीची 1 इंचाची पट्टी टाकली आहे आणि डबल फोल्डमध्ये शिलाई करून घेतली. दोन्ही बाजूला मी शिलाई केली. स्पंज, कॅनव्हस, रबर शीट काहीही न वापरता आज ही पर्स आपण बनवतो आहे. दोन्ही बाजूला शिलाई करून झाल्यावर आपला हँडल तयार झाले. सेंटरला कट करून 2 हँडल तयार केले. आता काय करायचं आहे, ज्या बाजूने 11 इंच आहे त्या बाजूने आपल्याला मध्य सेंटर काढायचा. मध्य सेंटर काढल्यानंतर दोन्ही बाजूला 1.5 इंच मार्क करायचं. 1.5 इंचावर आपण मार्क करून घेतलं आणि हँडल जॉईन करून घ्यायचे आहे. तर मी आता हँडल जॉईन करून घेते. असे मी दोन्ही बाजूला हँडल जॉईन करून घेतले. बघा किती सुंदर फिनिशिंग वाटते आहे. अजून बॅक पूर्ण पण झाली नाही आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला झिप अटॅच करायची आहे. तर ज्या बाजूने हँडल जॉईन केले त्या बाजूने झिप अटॅच करायची. झिप अटॅच करताना हँडल बॅगवर ठेवायचे आणि मग झिप अटॅच करायची. प्रेस्टिच करायची. प्रेस्टिच करताना हँडल पुन्हा झिपच्या बाजूला करायचे आणि प्रेस्टिच करायची. दुसऱ्या बाजूला तीच प्रोसेस करायची आहे. झिप अटॅच करताना एका बाजूला प्रेस्टिच झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपल्याला झिप अटॅच करायची. यावेळीही आपल्याला हँडल आतल्या साईडला टाकायचे आणि झिप अटॅच करून घ्यायची. मात्र येथे प्रेस्टिच करताना आपल्याला झिप ओपन करून घ्यायची आहे. झिप ओपन करूनच आपल्याला दुसरी प्रेस्टिच करता येते. पुन्हा मी हँडल झिपच्या बाजूला टाकले आणि प्रेस्टिच करून घेतले. रनर टाकून घेतले. पूर्ण झिप ओपन केल्यामुळे रनर टाकल्यानंतर झिपची दुसरी बाजू ओपन राहते. त्यामुळे रनर टाकून आपल्याला पुन्हा काढून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला रनर टाकायचे आहे. येथे मी 2 रनर टाकले आहे. आता बॅक पलटी करून घेऊया. बॅक पलटी करून दोन्ही बाजूला शिलाई करायची आहे. सुरुवातीला आणि शेवटी दोन्ही बाजूला मागे पुढे करत शिलाई करायची आहे. यामुळे काय होईल की आपली शिलाई निघणार नाही. दोन्ही बाजूला शिलाई करून घेतली. एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करून घेऊया. आता 1 ते 1.25 इंचाची पट्टी घेतली आणि जिथे शिलाई केली आपण ती शिलाई पॅक करण्यासाठी ही पट्टी डबल फोल्डमध्ये लावून घेतली. दोन्ही बाजूला पट्टी लावून घेतली. दोन्ही बाजूला शिलाई करून घेतली. आता आपल्याला खालचा बेस तयार करायचा आहे. यासाठी काय केलं की 1 इंचावर आपल्याला मार्क करून घ्यायचे आहे. येथे कपडा कट न करता आपल्याला शिलाई करायची आहे. कपडा कट केल्याने काय होतं, हा ब्रॉकेडचा कपडा असल्यामुळे कट केल्यानंतर जेव्हा आपण शिलाई करतो तेव्हा तो कपडा सुटतो आणि बाहेरच्या बाजूने कपडा निघून जातो. त्यामुळे अशा पद्धतीने बेस तयार करायचा आहे. अशा पद्धतीने शिलाई केल्यानंतर एक्स्ट्राचा कापड कटही करू शकता. दोन्ही बाजूला शिलाई करून झाली. बेस तयार झाला. पर्स उलटी करून घेऊया. बघा किती सुंदर बॅग तयार झाली आहे. 2 रनर टाकले आहे. आतल्या बाजूला खूप मोठा स्पेस झाला आहे. एक बॉटल, डब्बा, मोबाईल सहज यामध्ये बसेल. खूप छान अशी आपली हँड पर्स तयार झाली आहे. फिनिशिंग बघू शकता. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चलो बाय.